मयुरेश आणि मल्हारचा बर्थडे आणि नवीन वर्षाची सुरुवात सोबतच आहे, तर बाप्पाच्या आशीर्वादानेच मयुरेश आणि मल्हारचा बर्थडे पण होईल आणि नवीन वर्षाची सुरुवात पण. त्यामुळे आम्ही गेलो लेण्याद्रीला. तर दोघांना पण खूप मज्जा वाटत होती, कारण फिरायला त्यांना पण आवडतं माझ्यासारखंच. माकडांना बघून तर असली हसत होते दोघे, पण त्यांना खूप आवडत होते. चिकूला घेतलं होतं त्याच्या दिव्या मावशींनी आणि मी घेतलं होतं मल्हारला. बापरे, दोघांना चढणं, हे दोघांना घेऊन चढणं खूप अवघड होतं. आणि म्हटलं आता संध्याकाळी चांगली हालत होणार आहे, तेव्हा काही वाटत नव्हतं इतकं चढायला. थोडा दम लागत होतं, बसल्यावर बरं वाटत होतं, पण संध्याकाळी हालत बेकार होणार होती. त्यात माकडं खूप होती, तर मग त्यांना पण आम्ही थोडी बिस्किट वगैरे दिले. तर मयुरेश आणि मल्हारला खूप भारी वाटत होतं. तो एकदम पाहत होता ते कसे खातात, ते त्यांना वेगळंच वाटत होतं ना. मी सुद्धा खूप दिवसातून लेण्याद्रीला चालले होते. लग्नाआधी मी सारखी जायची, जवळ आहे ना तिकडं, त्यामुळे. आणि मग फायनली आम्ही पोहोचलो वरती. तर गाभाऱ्यामध्ये आम्ही एंटर करत होतो, तर दोघांनी सुद्धा माझ्यासारखं दर्शन घेतलं मंदिरामध्ये. आणि घंटा वाजवायची होती दोघांना पण, खूप उंच होती त्यामुळे जमलं नाही वाजवायला. त्यांना घेऊन मी उचललं होतं दोघांना, पण नाही जमलं. म्हटलं चला जाऊ द्या, मीच वाजवली तुमच्यावरची. आणि मग गर्दी होती नवीन वर्षाची, बरेचसे लोक येत होते, टुरिस्ट लोक पण खूप सारे होते. मग आम्ही घेतलं दर्शन. बापाकडे एकच प्रार्थना आहे, माझ्या लेकरांना कायम सुखात ठेव आणि काही अडचणी आल्या तर त्यावर मार्ग दाखव, बस. आणि तुमच्या सर्वांना पण नवीन वर्षाच्या शुभेच्छा. मला एक तर नवीन वर्षाचं काही एवढं वाटतच नाही, कारण यांच्या बर्थडेसाठीच खूप एक्सायटेड असते. आणि नशीब बघा दोघांचं पण, आम्ही ओझरला गेलो तर तेव्हा सुद्धा दोघांना आरती भेटली होती. आणि इथे सुद्धा आम्हाला आरती भेटली लेण्याद्रीला. पहिल्यांदाच आज लेण्याद्रीला आले, तिथे सुद्धा दोघांना मयुरेश मल्हारला आरती भेटली. खूप आनंद झाला, खूप बरं वाटलं. देवाचं दर्शन सुद्धा झालं, आरती सुद्धा झाली, सगळं छान झालं. नेक्स्ट व्लॉग बर्थडेचा असणार आहे, त्यासाठी स्टे ट्यून. बाय बाय, सी यू.